कला दर्पण न्यूज। अन्यायकारक मार्केट सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 4 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे व्यापारी परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेला ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनापुढे व्यापारी एकतेची ताकद दाखवावी असं आवाहन चेंबरचे संचालक सुरेश शांताप्पा इंगरोळे यांनी केलं। रेंदाळ किराणा असोसिएशनच्या कार्यालयात हातकणंगले तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी सांगितलं की प्रस्तावित मार्केट सेस हा व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा असून त्या विरोधात सर्व व्यापारी संघटनांनी एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे। शासनाने हा अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घेऊन मार्केट सेस पूर्णपणे रद्द करावा अशी व्यापाऱ्यांची एकमुखी मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ग्रामीण भागातील सर्व व्यापारी संघटनांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून कोल्हापूर येथे होणाऱ्या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच मार्केट सेस रद्द होईपर्यंत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली। बैठकीच्या प्रारंभी रेंदाळ किराणा माल असोसिएशनचे दत्तात्रय पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं। अन्यायकारक मार्केट सेस आम्हाला मान्य नाही, सेस रद्द झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। बैठकीत येळगुडचे राजगोंडा पाटील, रेंदाळ किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शीतल बिंदगे, पट्टण कडोलीचे अध्यक्ष पांडुरंग केरू, ज्येष्ठ व्यापारी चंद्रकांत तेली, तळंदगेचे अध्यक्ष रणजित देशमाने, सांगावचे अध्यक्ष संजय भिवटे यांच्यासह इंगळी, इचलकरंजी, हुपरी आणि परिसरातील व्यापारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या शेवटी माननीय माळकर रेंदाळ यांनी उपस्थितांचे आभार मानलेत। त्यानंतर चहा पानाने कार्यक्रमाची सांगता झाली। व्यापारी संघटनांनी 4 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे होणारी परिषद यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक व्यापाऱ्याने उपस्थित राहून अन्यायकारक मार्केट सेस विरोधातील लढा अधिक प्रभावी करण्याचं आवाहन केलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.